मित्रांनो नमस्कार आणि वेलकम टू चार्टबिस्ट. तुमचं आपल्या चार्टबिस्ट या मराठी चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. मित्रांनो बघा, आजकाल बरेच लोक कन्फ्युजनमध्ये आहेत की कशाप्रकारे आपल्याला फॉरेक्स मार्केटमध्ये यावं लागेल, कोणता ब्रोकर यूज करावा लागेल, लिगल इलिगलचे काय इश्यू आहेत आणि त्यासोबतच असा एखादा बेटर आणि ट्रस्टी प्लॅटफॉर्म आहेत का की ज्याच्यामध्ये आपण अगदी बिनधास्तपणे ट्रेडिंग करू शकतो. बघा मित्रांनो, मी तुम्हाला एकदम क्लिअरली आणि एकदम इझी वे किंवा एकदम जेन्युइन वे सांगेन की कशाप्रकारे आपण फॉरेक्समध्ये ट्रेडिंग करू शकतो. बघा, पहिली गोष्ट आपल्याला एक चांगला ब्रोकर मित्रांनो सिलेक्ट करणं गरजेचं आहे. आता प्रश्न येतो की हाऊ आय सिलेक्ट ब्रोकर. ठीक आहे, सो त्याचे काही क्रायटेरिया आहेत मित्रांनो. ब्रोकर सिलेक्ट करत असताना तुम्हाला सिंपल काय चेक करायचं माहिती आहे का, त्याची रेग्युलेटरी, तो रेग्युलेट आहे का, म्हणजे त्याच्याकडे पूर्ण सगळे लायसन्स आहेत का. सो तुम्हाला त्याचे पूर्ण रेग्युलेशन्स चेक करावे लागतील. त्यासोबत मित्रांनो त्याचे विड्रॉल डिपॉझिट्स हे कशा प्रकारे होत आहेत हे तुम्हाला कळेल. आता हे कोण सांगणार तुम्हाला, तर ज्या माणसाने त्याचे विड्रॉल डिपॉझिट घेतले तोच तुम्हाला सांगू शकेल की येस तुम्हाला इथे विड्रॉल आणि डिपॉझिट मिळत आहेत. त्यासोबतच मित्रांनो अजून एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला तिथं बघावा लागतो, तो म्हणजे त्या ब्रोकरकडे जे तुम्ही ट्रेडिंग करताय त्यावेळेस त्याचे स्पीड कसे चालत आहेत किंवा कशाप्रकारे तो स्मूथली वर्किंग करतोय का. त्यासाठी काय लागणार, तर त्या ब्रोकरकडे असणारे प्लॅटफॉर्म, कोणत्या कोणत्या प्लॅटफॉर्मवरती तो काम करतोय. सो त्यामध्ये काय काय आलं, तर MT5 आलं, तुमच्यासोबत MT4 आलं, अजून काय आलं तर त्यांचा इन हाऊस तुमचा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म हा देखील बघणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यासोबत अँड्रॉइड जर तुम्ही वापरताय तर अँड्रॉइडची त्यांच्याकडे ॲप्लिकेशन आहेत का, त्यासोबत iOSची ॲप्लिकेशन आहेत का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघावं लागतात मित्रांनो. आणि ब्रोकर यूज करत असताना त्यासोबतच तो तुम्हाला काही एज्युकेशनल कंटेंट प्रोव्हाइड करतोय का, तर अगेन कारण एज्युकेशनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता आपण स्वतः एज्युकेशन तुम्हाला प्रोव्हाइड करत असल्यामुळे हा पॉईंट थोडासा वीक जातो, बट बाकीचे सगळे पॉईंट्स तुम्हाला बघणं खूप जास्त गरजेचं आहे मित्रांनो. सो आज तुम्हाला मी अशाच एका बेस्ट ब्रोकरबद्दल माहिती देणार आहे. तुम्ही बघत असाल आता मार्केटमध्ये एक्सनेस नंतर जर एखादा ट्रस्टवरती ब्रोकर चूज करायचं म्हणलं तर थोडेच चॅलेंजेस येत आहेत. तर आता कोणते कोणते ब्रोकर मार्केटमध्ये चांगले आहेत मित्रांनो, तर बघा आपल्याजवळ 3 ब्रोकर्स मी चूज केलेले आहेत आपल्यासाठी. तर पहिला ब्रोकर आहे आपला मार्केट्स फॉर यू, जो की खूप चांगल्या प्रकारे काम करतो मित्रांनो. ज्याचं विड्रॉल डिपॉझिट मी पर्सनली सांगतो तुम्हाला खूप चांगले मिळतात, काही इश्यू नाही आहे. इंडियनमध्ये तुम्हाला UPI थ्रू विड्रॉल मिळतं. बाकी आता जो तुमचा क्वेश्चन असतो की लिगल आहे का इलिगल आहे का, तर एका वाक्यामध्ये तुम्हाला सांगेल, जर तुम्ही करन्सी ट्रान्झॅक्शन्स करतायत म्हणजे जर USDT ट्रान्झॅक्शन तुमच्या अकाउंटला झाले, तुमच्या अकाउंटला कुठून तर डॉलर आले, तर तुम्हाला तो लिगल इलिगलचा ट्रॅप पडतो. बट जर तुम्ही इंडियन करन्सीमध्ये जर तुम्ही ट्रान्झॅक्शन घेताय ब्रोकरकडून तर तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम होत नाही, तुमचे अकाउंट वगैरे काही बॅन वगैरे होत नाहीत. जर तुम्ही P2P वगैरे करताय तर त्या केसमध्ये होऊ शकतो की तुमचे अकाउंट सीज वगैरे. बट या डायरेक्ट ब्रोकरकडून ज्यावेळेस तुम्ही विड्रॉल घेता इंडियन करन्सीमध्ये त्यावेळेस तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम होत नाही सर्टन लिमिटेड अमाऊंटपर्यंत. आता त्याचा एखादा व्हिडिओ मी तुम्हाला परत बनवेन. बट आजचा जो टॉपिक आहे ब्रोकर कसा चूज करायचा याच्यावरती आपण बोलतोय, तो पहिल्यांदा आपण मार्केट्स फॉर यूबद्दल चर्चा करू आणि त्यानंतर तुम्हाला मी अजून 2 बेस्ट ब्रोकर सांगेन. बट त्यासाठी तुम्हाला अजून दुसऱ्या डेडिकेटेड व्हिडिओची वेट करावी लागेल. कारण का, तर या ब्रोकरची पूर्ण प्रोसेस तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगतोय. सो बघा, मार्केट्स फॉर यूबद्दल जर माहिती हवी असेल तर तुम्हाला सिंपल काय करायचे, या ठिकाणी तुम्हाला चेक करायचे की मार्केट्स फॉर यूची वेबसाईट कशाप्रकारे तुम्हाला हेल्प करते. सो मी या ठिकाणी मार्केट्स फॉर यूमध्ये आलो. तुम्ही बघा या ठिकाणी हा वाला त्याची साईट आहे, इथे तुम्ही या, तुम्हाला या ठिकाणी कळेल 18 वर्षापासून हा मार्केटमध्ये काम करतो आहे, खूप ट्रस्टी आहे. त्यासोबत याची जर तुम्ही ट्रेडिंगवरती क्लिक केला तर तुम्हाला इथे त्यांचे अकाउंट कम्पेअर करा येतात, कोणत्या अकाउंटला तुम्ही कसे ट्रेडिंग करू शकता. सो बघा यांचे MT4 आणि MT5चे एवढे 4 प्रकारचे अकाउंट आहेत मित्रांनो. क्लासिक स्टँडर्ड, क्लासिक प्रो, सेंट स्टँडर्ड. मी कायमस्वरूपी सांगत असतो मित्रांनो, ज्या लोकांना कमी फंड आहे त्या लोकांनी सेंटमध्ये ट्रेडिंग केलं पाहिजे. सो ज्या लोकांना आपल्या इंडियन पैशामध्ये काम करायची सवय आहे, म्हणजे 5,000 रुपयाला 5 रुपये बघायची सवय आहे, त्या लोकांसाठी सगळ्यात बेस्ट ब्रोकर म्हणजे हा सेंट प्रो किंवा सेंट स्टँडर्ड हे अकाउंट्स टाईप खूप बेस्ट काम करतात मित्रांनो. तुम्हाला इथे बघा अजून एक खूप महत्त्वाचा फायदा, विड्रॉल डिपॉझिटचा तर काय प्रॉब्लेम नाही, विदिन डे विड्रॉल मिळतं किंवा जास्तीत जास्त 24 तासापर्यंत तुम्हाला मोठ्या विड्रॉलसाठी थोडंसं हे करावं लागतं. बट तुम्हाला विड्रॉल हे मॅक्झिमम टाईम मला तर त्या दिवशी विड्रॉल हे यांचं मिळालेलं आहे. सो बघा अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता, अकाउंट टाईप तुम्ही कम्पेअर करू शकता. अगदी तुम्ही जर या ठिकाणी अजून जर चेक करायचं झालं तर तुम्हाला यांचं मोबाईल ॲप्लिकेशन अँड्रॉइडचं मिळतं, त्यासोबत MT4 MT5चे पण ॲप्लिकेशन इथेच मिळतात. आणि यांच्याकडून तुम्हाला एज्युकेशनल ई-बुक्स असतील किंवा एज्युकेशन हब त्यांचं आहे, त्यासोबत एज्युकेशनल वेबिनार्स किंवा तुमचे ट्युटोरियल व्हिडिओ सगळं काही तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवरती हे प्रोव्हाइड करतात. आता मोस्टली सगळेच ब्रोकर करतात, त्याबद्दल काही नवीन नाही. बट तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, हे झालं प्रोमोशनल, यांचं आपण प्रोमोशनसाठी बोलतो आहे असं. आता मेन मुद्दा येतो मित्रांनो, तो म्हणजे कोणताही ब्रोकर असतो त्याची रिॲलिटी कशी चेक करायची. तर सिंपल आहे, एक वेबसाईट सांगतो मित्रांनो तुम्हाला. ही एक वेबसाईट आहे बघा, विकी एपेक्स. सो या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे आणि ही वेबसाईट लॉग इन करायची आहे.
मी या ठिकाणी आलो आणि तुम्हाला कोणताही ब्रोकर असू दे त्याचं फक्त नाव टाकायचं. आता आपण याचं नाव टाकूयात. तर बघा, मार्केट्स फॉर यू या ब्रोकरचं मी नाव टाकलं. आता या ठिकाणी आलो. बघा कशाप्रकारे हा तुम्हाला दाखवतो की हा रेग्युलेटरीमध्ये बसतो आहे की नाही. बघा याचं रेटिंग 7.46 चांगलं रेटिंग आहे. त्यासोबत हा फुल लायसन रेग्युलेटर ब्रोकर आहे. इथं पण येतं आहे ते रेग्युलेटेड आहे म्हणून. बाकी त्याची सगळी माहिती तुम्ही चेक करू शकता. अकाउंट्स कसे आहेत, रिलेटेड सॉफ्टवेअर कोणते आहेत, एन्व्हायरमेंट कसं आहे, त्यांचे मार्केट स्ट्रॅटेजीज काय आहेत, सगळं काही तुम्हाला या ठिकाणी मिळतं आहे. आणि तुम्ही याची पूर्ण लेखाचिट्टायचा काढू शकता. त्याचे रिव्ह्यूज तुम्ही वाचू शकता. अगदी कोणताही ब्रोकर असू द्या. अजून एक चांगला ब्रोकर आहे मित्रांनो, त्याचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. एक्सिम नावाचा ब्रोकर आहे. त्याचं पण बघा रेग्युलेशन खूप चांगल्या प्रकारे इथे तुम्हाला दिसत असेल. आणि हा ब्रोकर देखील तुम्ही वापरू शकता. याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. बट याच्या रिलेटेड खूप अजून डीप माहिती हवी असेल तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आता त्याच्यासोबत अजून एक ब्रोकर आहे मित्रांनो, तो म्हणजे व्हॅन्टेज, जो की आजकाल खूप चांगला मार्केटमध्ये काम करतो आहे. सो याचं जरी तुम्ही नाव टाकलं तरी हा देखील रेग्युलेटेड आहे. त्याचं पण तुम्ही रेटिंग बघू शकता. खूप चांगल्या प्रकारे याचे काम करतात. प्रत्येक ब्रोकरमध्ये काही ना काही पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत, काही त्यांचे कॉन्स आहेत. आता मी तुम्हाला तिघांचे थोडक्यात सांगायचे झाले. विड्रॉल डिपॉझिट, काही स्मूथनेस किंवा बाकी सगळ्या गोष्टींसाठी मार्केट्स फॉर एकदम बेस्ट राहील. तुम्हाला स्प्रेड किंवा एक्झिक्युशनमध्ये थोडेसे कमी स्प्रेड हवे असेल तर एक्सएम बेस्ट राहील. तुम्हाला जर थोडंसं अजून स्टँडर्ड किंवा थोडासा स्प्रेड जास्त चालतो आहे बट तुम्हाला अजून एज्युकेशन थोडंसं स्मूथ पाहिजे तर व्हॅन्टेज तुम्हाला बेस्ट राहील. सो सगळे ब्रोकर एकाच एक चढाओढ करत आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये काम करत आहेत. बट जर एक सजेस्ट करायचा झाला तुम्हाला कन्फ्यूज न करता तर मार्केट्स फॉर तुम्ही यूज करायला चालू करा. सगळ्यात बेस्ट आहे. एक्सनेस नंतर आता तो खूप चांगल्या प्रकारे काम करतो मित्रांनो. बाकी 2 ब्रोकरचे देखील तुम्हाला मी लिंक देईल आणि याची देखील तुम्हाला लिंक आता डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो आता काय करायचं मित्रांनो, सिम्पल. तुम्ही तुमच्यासाठी ही वेबसाईट मी सांगितली आहे. तुम्ही इथे या, प्रत्येक ब्रोकरचं कंपॅरिझन करून घ्या. तुम्ही जो वापरताय त्याचं पण करा. त्याचं पण जरी नाव टाकलं इथे तर त्याचा पण लेखाचिट्टा तुम्हाला मिळून जाईल. आता काय करायचं आहे बघा, सिम्पल आपल्या चॅनलवरती यायचं मित्रांनो. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला ही मार्केट्स फॉर यूची लिंक या ठिकाणी मिळून जाईल. तुम्हाला या लिंकला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर सिम्पल तुम्हाला तुमची कंट्री अगेन इंडिया सिलेक्ट करायची आपल्याला आणि त्यासोबतच तुमचा ईमेल जो असेल तो ईमेल टाकायचा. तर मी माझा ईमेल टाकून घेतो आणि तुम्ही देखील तुमचा जो लॉंग टर्ममध्ये वापरणारा मेल आहे तुम्ही तो टाका, म्हणजे तुम्हाला भविष्यातसुद्धा काय त्याचे इश्यू नाही आले पाहिजेत. सो अशा प्रकारे तुम्ही करू शकता. आणि मी या ठिकाणी जो पासवर्ड मला हवा आहे तो मी टाकून घेतो. तुम्हाला आवडणारा पासवर्ड लक्षात राहील असा टाकायचा. इथे तुम्हाला रेफरल कोड ॲटोमॅटिकली येऊन जाईल. चेक करायची गरज नाही. एकदा चेक केला तरी चालेल, नाही केला तरी ॲटोमॅटिकली येऊन जाईल. आता याचा फायदा काय तुम्हाला सांगतो. जे लोक आपल्या लिंकनं अकाउंट ओपन करणार मित्रांनो, परत ऐका, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. जे लोक आपल्या लिंकने अकाउंट ओपन करतात त्यांच्यासाठी आपली जी CBT स्ट्रॅटेजी आहे, आपल्या तुम्ही अँड्रॉइड ॲप्लिकेशनला बघितली असेल, जवळपास 3,999चा कोर्स आहे मित्रांनो. तुम्ही फक्त अकाउंट ओपन करायचं आहे आणि याच्यामध्ये मिनिमम एक $100 डिपॉझिट करा किंवा नसेल $100 ना तर कमीत कमी 5,000चं डिपॉझिट करा. म्हणजे मला कळेल की तुम्ही जेन्युइनली ट्रेडिंगसाठी इंटरेस्टेड आहात. आणि तेवढं झाल्यानंतर मला फक्त स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो. तुम्हाला तो कोर्स आपला CBT स्ट्रॅटेजीचा अगदी फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला मी एक 1-to-1 डिस्कशन कॉल देखील देईल. तुमचे काही डाऊट्स असतील त्यामध्ये तो आपण ते क्लिअर करणार आहोत. सो ही अपॉर्च्युनिटी सगळ्यांसाठी मित्रांनो. जेवढे लोक आहेत त्यांनी ही अपॉर्च्युनिटी बिलकुल सोडू नका. तुम्हाला तो CBTचा ॲक्सेस पूर्णपणे फ्री तुम्हाला तिथं मिळणार आहे. आता पूर्णपणे फ्री याचा का असं, कारण का माझी इच्छा आहे प्रत्येक आपल्या माणसाने, प्रत्येक आपल्या लोकांनी हे फॉरेक्स मार्केटमध्ये यायला पाहिजे. त्यांनी शिकून आलं पाहिजे. असं म्हणजे कोणतंही प्राइस ॲक्शन, कोणताही इंडिकेटर वापरून ट्रेडिंग कधीही शिकू नका. तुम्हाला जेन्युइन ट्रेडिंग शिकावं लागेल, सिम्पल वेनं शिकावं लागेल. त्यासाठी आपली CBT स्ट्रॅटेजी तुम्हाला मी त्या ठिकाणी देईन आणि त्यासोबतच तुम्हाला त्याचा ॲक्सेस मिळेल. आता त्यासाठी एक मिनिमम क्रायटेरिया असेल की तुम्हाला फक्त हे अकाउंट आणि तुम्हाला जसं म्हणलं मी कमीत कमी 5,000 डिपॉझिट तुम्हाला करावं लागेल. का डिपॉझिट करावं लागेल, कारण का शिकल्यानंतर तिथे नुसतं आपल्याला बघत बसायचं नाही, आपल्याला तिथं स्टार्ट करावं लागेल. आणि कशाप्रकारे $100चं अकाउंट मित्रांनो आपण $1,000 नेऊ शकतो 2026मध्ये, हे प्रॅक्टिकल रोडमॅप मी तुम्हाला 1-to-1 मध्ये देईन आणि त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. सो कन्फर्म अँड कंटिन्यू करायचं आहे तुम्हाला. इथे या ठिकाणी तुमचं अकाउंट ओपन होऊन जाईल. आणि ज्या लोकांना ही संधी हवी आहे मित्रांनो, अगदी मी सांगेन की लवकरात लवकर ही गोष्ट ग्रॅब करा, कारण का परत कदाचित ही ऑफर चेंज होऊ शकते. सो या ठिकाणी तुम्हाला कन्फर्मेशन कोड येऊन जाईल. तुम्हाला तो कन्फर्मेशन कोड घ्यायचा आहे मित्रांनो आणि तो त्या ठिकाणी फक्त तुम्हाला पेस्ट करायचा आहे आणि तुमचं अकाउंट हे ओपन होऊन जाईल. त्यानंतर काय प्रोसेस करायची आहे हे देखील मी तुम्हाला इथे सांगून देतो. बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा डॅशबोर्ड ओपन होईल. तुम्हाला या ठिकाणी तुमच्या ते वेलकम करतील तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर मित्रांनो या ठिकाणी टाकायचा आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हा डॅशबोर्ड तुमचा दिसणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आता बघा सिम्पल एक प्रोसेस काय करायचं आहे बघा.
तुम्हाला या ठिकाणी अकाउंट कसं तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला उघडायचं आहे. तर तुमच्या इथे ट्रेडिंग अकाउंट्स येतात. तर पहिल्यांदा बाय डिफॉल्ट हे तुम्हाला क्लासिक प्रो MT4चं अकाउंट येतं. सिंपल काय करायचं आहे, ॲड अकाउंटवरती जायचं मित्रांनो. ॲड अकाउंट तुम्ही येथे ठिकाणी आला, ॲड अकाउंटवरती गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दाखवते की कोणते अकाउंट तुम्हाला काढायचं आहे. बघा जसं मी तुम्हाला सांगितलं, जर तुमच्याकडे फंड कमी आहे म्हणजे तुम्ही कमी पैसे टाकू शकता, 2,000 3,000 4,000 जे काय तुम्हाला टाकायचे आहेत, पण कमीत कमी मिनिमम 5,000 स्टार्ट करावं. म्हणजे काय होतं, तुम्हाला त्यामध्ये एक ट्रेडिंग करायला आणि ते अर्निंग करायला पण थोडंसं हेल्प होते, चांगल्या प्रकारे तुम्हाला अर्निंग होऊ शकतं. सो बघा मित्रांनो, तुम्हाला सिंपल या ठिकाणी सेंट प्रो MT5 हे अकाउंट वापरायचे जर तुम्ही बघू शकत असाल इंडियन रुपीजमध्ये ट्रान्झॅक्शन्स. ठीक आहे. आणि जर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे डॉलरसोबत, तर तुम्ही सिंपल हे बघा हे क्लासिक प्रो MT5 हे अकाउंट तुम्हाला काढायचं आहे. क्लासिक प्रो MT5 हे अकाउंट तुम्ही काढू शकता. तर याला ओपन करायचं तुम्हाला. अगेन बघा खूप महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी, लिव्हरेज किती निवडायचं आहे, तर 500 200 1000 2000 4000. आता लिव्हरेज म्हणजे मार्जिन, खूप जास्त मार्जिन पण घ्यायचं नाही. सो 500 सफिशियंट आहे, कारण का एवढं ठीक आहे. स्वॅप फ्री अकाउंट तुम्हाला घ्यायचं आहे, कारण का तुम्हाला ओव्हरनाईट कधी कधी पोझिशन्स होल्ड करायला लागतात. सो त्या कंडिशनमध्ये हे थोडंसं हेल्प करतं आपल्याला. बाकी बघा तुम्हाला इथे क्रिएट अकाउंटवरती जायचं आहे. आता अकाउंट क्रिएट केल्यानंतर मित्रांनो तुमच्याजवळ असे एक ट्रान्झॅक्शन डिटेल येतील तुमचे, त्याचा पासवर्ड वगैरे. सो हा तुम्हाला कॉपी करून ठेवावा लागेल, तुमचा कॉपी करून ठेवायचा आणि तुम्ही परत चेंज पण करू शकता, काळजी करू नका. सो तुम्हाला ज्या पद्धतीने ते हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही त्याला करून घेऊ शकता. सो या ठिकाणी तुम्ही त्याचे ID पासवर्ड सेव्ह करून ठेवा. त्यानंतर बघा तुम्ही इथे लगेच डिपॉझिटचा ऑप्शन येतो आहे, खूप महत्त्वाचा इथे प्रोसेस लक्ष द्या. डिपॉझिट आल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला इथे बघा हे क्लासिक प्रो अकाउंट आहे, इथे 00 USDT आहे. सो याच्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर कशा प्रकारे तुम्ही करू शकता. इथे किती ऑप्शन्स आहेत बघा तुम्हाला डिपॉझिट करण्यासाठी. इंटरनेट बँकिंग आहे, ऑफलाईन बँकिंग आहे, क्रिप्टो करन्सी, पेमेंट सिस्टीम. सो आता इथं मी पेमेंट सिस्टीमवरती आलो, तर हे ओलेट हे एक येतं आहे. आता मी काय करतो, इंटरनेट बँकिंगमध्ये येतो. तर UPI खूप बेस्ट ऑप्शन, UPI थ्रू तुम्ही करू शकता. किती आहे बघा, 500 पासून 20,000पर्यंत. आता ह्या ब्रोकरची खूप महत्त्वाची खासियत आहे मित्रांनो, या ब्रोकरकडे तुम्हाला मिनिमम अगदी 1,000 2,000 पासून सुद्धा सुरुवात करता येते. बाकीचे ब्रोकर तुम्हाला मिनिमम $500 किंवा काय असे क्रायटेरिया देतात. सो या ब्रोकरकडे तुम्हाला असं काय मिनिमम अमाऊंट किती टाकायची याचा क्रायटेरिया नाही आहे. सो तुम्ही UPI थ्रू करू शकता. इथे काय म्हणते बघा, ओनली फंड्स फ्रॉम युअर पर्सनल बँक अकाउंट विल बी ॲक्सेप्टेड, डिपॉझिट फ्रॉम फंड्स बिलॉंगिंग टू थर्ड पार्टी विल बी डिक्लाइंड. ठीक आहे, मग तुमच्या स्वतःच्या अकाउंटवरून ते करायचे. सो ही पण ते खबरदारी घेत आहेत. आता बघा हे झालं. त्यानंतर तुम्ही दुसरी ऑप्शन कोणता, हा UPIचा ऑप्शन आहे. सो हा पण तुम्ही चेक करू शकता, हा पण तुम्ही चेकआउट करू शकता. बट मित्रांनो खूप महत्त्वाचा पॉईंट एक या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे, ते म्हणजे तुम्हाला हे अकाउंट तुमचं व्हेरीफाय करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर ते व्हेरिफिकेशन कसं करायचं, तर पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी येणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघा हे इनेबल टू FA हे तुम्हाला इनेबल करावं लागेल. म्हणजे तुम्हाला जर त्याची गरज असेल ऑथेंटिकेशनची तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्यासोबतच इथे बघा कन्फर्मेशन व्हाया SMS, कन्फर्मेशन व्हाया ईमेल, म्हणजे तुम्ही हे दोन्ही कन्फर्म करू शकता. त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला इथे यायचं आहे माय डिटेल्समध्ये. बघा या ठिकाणी व्हेरिफिकेशन कोड तुमचा जो फोनचा आहे तो देखील तुम्ही इथं करू शकता कन्फर्म, म्हणजे तुमच्या फोनवरती नंबरवरती OTP येईल, तो तुम्ही इथून कन्फर्म करू शकता. त्यासोबतच तुमचं सबस्क्रिप्शनमध्ये या. इथे काय राहते का बघा, तर इथे काय राहत नाही आहे. तो काय म्हणतं आहे की तुमचा मोबाईल नंबर पहिल्यांदा व्हेरीफाय करा. सो मी आता काय करतो, या ठिकाणी मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घेतो. बघा बघा फोन नंबर मी व्हेरीफाय केलेला आहे या ठिकाणी. बघा मित्रांनो आता एक प्रोसेस झाली. आता काय करायचं, समजा आता हा वाला आपण अकाउंट ओपन केला, कोणता MT5चा हा वाला. सो मी या ठिकाणी डिपॉझिटच्या ऑप्शनवर जातो परत एकदा. बघा या ठिकाणी डिपॉझिटला आल्यानंतर काय ते येतं आहे, समजा मला इंटरनेट बँकिंग थ्रू डिपॉझिट करायचं तर हा ऑप्शन झाले. त्यासोबतच मला ऑफलाईन बँक थ्रू डिपॉझिट करायचं तर बघा इथे आलं हे. बट यासाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची सांगते इथे, काय म्हणते बघा, व्हेरीफाय करा म्हणते. लोकल बँकने तुम्हाला जर डिपॉझिट करायचं तुम्हाला व्हेरीफाय करायला लागेल. म्हणजे किती सिक्युअर हे इंडियन लॉनुसार हे काम करतात बघा. तुम्हाला इथं सिंपल व्हेरीफायवरती क्लिक करायचं मित्रांनो. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर नेक्स्ट प्रोसेस म्हणजे तुम्हाला तुमचं नाव, इथे तुम्हाला फॉर्म ओपवलेलं तुमचं नाव, तुमचं आडनाव, त्यासोबत तुमची कंट्री, त्यासोबत तुमची सिटी कोणती असेल ती, त्यासोबत तुमचा ॲड्रेस जो असेल तो, झिप कोड तुमची, सिटिझनशिप तुम्हाला इथे पुट करायचे, त्यासोबत तुमचा डेट ऑफ बर्थ मित्रांनो टाकायचे. तुम्ही UKचे किंवा USचे तुम्ही रेसिडेंट आहात का हे देखील तुम्हाला तिथे टाकावं लागेल. सो नो करावं लागेल तुम्हाला. पॉलिटिकली तुम्ही एक्सपोज आहे का नो करावं लागेल. परत तुम्हाला इथे येस करावं लागेल, सबमिट करायचे. तुमचे सगळे बाकी डिटेल बरोबर दिले जातात समजून. तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोडच्या सेक्शनवरती घेऊन जाईल. त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मग तुमचे आधार कार्ड किंवा तुमचा जो काय ऑथोराईज ID असेल तो त्यांना देऊन
तुम्ही ते तुमचं अकाउंट व्हेरीफाय करून घेऊ शकता. मित्रांनो, काही वेळामध्ये तुमचं अकाउंट व्हेरीफाय होऊन जातं. त्यानंतर तुम्हाला तुमचे जे डिटेल्स आहेत ते मिळून जातात. या ठिकाणी मी काय करतो, एक रँडम आमच्या एका मेंबरच्या नावावरती अकाउंट ओपन करतो, कारण ऑलरेडी माझं अकाउंट ओपन आहे. सो मी या ठिकाणी आता अकाउंट ओपन करून घेतो. तुमच्या लक्षात येऊन जाईल ते. आणि त्यासोबतच तुम्हाला हे खूप जास्त महत्त्वाचे डिटेल्स तुम्हाला हे समजून येतील. आता बघा, इथे तुमचे बर्थ डेट देखील तुम्हाला इथं पट करणं खूप जास्त गरजेचं आहे. बघा, या ठिकाणी तुमचे डिटेल्स भरून झाल्यानंतर तुम्हाला अपलोड डॉक्युमेंटवर जायचं मित्रांनो. आणि डॉक्युमेंट अपलोडमध्ये तुम्हाला इथे क्लिअरली तुमचा आधार कार्ड हे तुमचं इथं अपलोड करायचं आहे. आणि डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म अँड प्रोसीड केल्यानंतर ते तुम्हाला काही वेळामध्ये व्हेरीफाय करून टाकतात. आणि त्यानंतर तुमचं जे अकाउंट ओपनिंग आहे ते कन्फर्म होऊन जातं मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला अगेन डॅशबोर्डवरती यावं लागतं. तुमच्या डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुम्ही सिम्पल काय करू शकता की या ठिकाणी तुमचा जो अकाउंट आहे त्याचा डिपॉझिटमध्ये जाऊन तुम्ही तिथे अमाऊंट डिपॉझिट करू शकता. सो एकदा ही प्रोसेस झाली का, जसं मी तुम्हाला सांगितलं तसं तुम्हाला सिम्पली आपल्याला डिपॉझिट झाल्यानंतर मला याचा स्क्रीनशॉट आणि तुमचं अकाउंट ओपनिंगचं स्टेटस पाठवून द्या. आणि तुम्हाला त्या ठिकाणी आपला जो कोर्स आहे CBT कोर्स, कोणता कोर्स ते पण दाखवतो. या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिम्पल इथेच बघा, आपला जी वेबसाईट आहे www.chartbiz.in या वेबसाईटवर तुम्ही आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशाप्रकारे तुम्हाला CBTचं ॲक्सेस मिळणार आहे. सो ही आपली वेबसाईटवर तुम्ही ॲक्सेस केल्यानंतर तुम्हाला इथे रिव्ह्यू बघायला मिळतील आपल्या पहिल्या विद्यार्थ्यांचे, मागच्या बॅचेस, कशाप्रकारे त्यांना CBTने हेल्प केलेले. सो टोटल रिव्ह्यू तुम्हाला बघायला मिळतील. त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला हावाला जो कोर्स आहे आपला, हावाला स्क्रॅप्टेड बिहेवियर थिअरी, हा टोटली अगदी फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. याच्यात तुम्हाला सिंगल रुपीज ही भरायची गरज नाही. ठीक आहे. आणि जर तुम्ही आपला मेंटरशिप घेताय तरी देखील ही कोर्स फी तुमची बिलकुल माफ होणार आहे मित्रांनो, त्याची काळजी करू नका. ठीक आहे. सो तेवढं तुम्हाला एक्सटेन्शन मी त्या ठिकाणी देणार आहे. बाकीचं तुम्हाला माझ्यासोबत मेंटरशिपमध्ये यायचं असेल, सो फेब्रुवारीच्या मेंटरशिपमध्ये तुमचं वेलकम आहे. जर तुम्हाला ती हवी असेल तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. आणि जर नसेल हवे तर तुम्हाला हे CBTचा पूर्ण ॲक्सेस मित्रांनो फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. ठीक आहे. याची फीज तुम्हाला एकदम कमी आणि ती पण तुम्हाला कदाचित रिफंड केली जाईल आमच्या टीमकडून. सो एवढं चांगल्या प्रकारे तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. ही ऑपॉर्च्युनिटी कुणीसुद्धा गमवू नका, कारण यामध्ये लर्निंगला स्टार्ट करा मित्रांनो. अगदी छोटं अकाउंट कसं ग्रो करायचं याचं पूर्ण तुम्हाला अगदी डिटेल माहिती या पूर्ण कोर्समध्ये तुम्हाला दिली जाईल. त्यासोबतच फॉरेक्समध्ये जेन्युनली कसं काम करायचं ह्याची देखील तुम्हाला माहिती मिळेल आणि तुम्ही आपल्या कम्युनिटीचा खूप चांगला हिस्सा बनून राहाल. सो अगेन ही अकाउंट ओपनिंगची लिंक असेल, तुम्ही जेवढ्या लोकांना पॉसिबल आहे त्यांनी अकाउंट ओपन करून घ्या. अकाउंट ओपनिंग नंतरची तुम्हाला बेनिफिट्स तर ऑलरेडी सगळे मिळणार आहेत. तुम्हाला कोर्स फ्री ऑफ कॉस्ट मिळेल. त्यासोबतच तुम्हाला तुमचा रोडमॅप जो तुम्हाला 2026मध्ये फॉलो करायचा तो देखील मिळणार आहे मित्रांनो. आणि इथपर्यंत जर आला आहे तर एखादी कमेंट टाका व्हिडिओला, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. त्यासोबतच तुम्हाला अगदी व्हॅन्टेज आणि एक्सेमचा जरी रिव्ह्यू हवा असेल, कसं अकाउंट ओपन करायचं काय ते देखील तुम्हाला मी देईन. त्यासोबतच मित्रांनो अजून काही जर तुम्हाला वाटत असेल एखादं इम्प्रूव्हमेंट व्हिडिओमध्ये वगैरे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण त्यामध्ये सुद्धा चेंजेस करूयात. अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगेन मित्रांनो, एखाद्या टॉपिकवरती तुम्हाला नॉलेजेबल व्हिडिओ हवा असतील तर त्याची देखील तुम्ही कमेंट करा, आपण त्याच्यावर देखील व्हिडिओ बनवूयात. बरेच लोक मी ऑब्झर्व करतो मित्रांनो व्हिडिओ बघतायत पण लाईक कमेंट्स करत नाही. सो ते करा, आपल्याला ग्रोथसाठी मोटिवेशन मिळत असतं. त्यासोबतच मला देखील अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते. सो तुमच्यासाठी अजून खूप चांगले व्हिडिओ मी सगळे नोट करून ठेवलेत मित्रांनो. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला तुमच्याजवळ लवकरात लवकर पोहोचण्याचा मी प्रयत्न करतो आहे. सो प्रत्येकाने चॅनलसोबत राहा, लर्निंग करत राहा आणि आपल्या ह्या कम्युनिटीसोबत जोडून द्या. त्यासाठी एकदम सिम्पल प्रोसेस आहे आणि फक्त मार्केट्स फॉर यूसाठीच नाही आहे, कोणतंही मी म्हणतोय तुम्ही ब्रोकरकडे अकाउंट ओपन केलं आपल्या लिंक थ्रू तरी देखील तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी पूर्णपणे खुली आहे मित्रांनो. भविष्यात जरी आपली एखादी कम्युनिटी टीम मीटिंग असेल, जसे की झूम मीटिंग असतील किंवा लाईव्ह कॉलमध्ये तुम्हाला जर वेलकम करायचं असेल तर त्याच्या देखील ऑफर तुमच्याजवळ मित्रांनो ह्या कंटिन्युअसली येत राहणार आहेत. सो ही संधी कोणीही मिस करू नका. तर नक्कीच आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय.